अहिल्यानगरमध्ये पुराच्या पाण्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय। राहाता तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेताला तलावाचं स्वरूप आलंय, त्यामुळे कांदा आणि सोयाबीनच्या पिकांना मोठा फटका बसलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर भागातील श्रीरामपूर असेल, कोपरगाव असेल, संगमनेर असेल यासह राहाता तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे बळीराजा मात्र आता संकटात सापडलाय। या चारही तालुक्यांपैकी राहाता तालुक्यात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत जवळपास 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं प्राथमिक माहिती आहे। मी राहाता तालुक्यातील खडकेवाके शिवारात आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर हे कांदा पीक आहे। हे कांदा पीक 90 दिवसाचा हा कांदा होता। जवळपास 60 ते 65 दिवस हे पीक लावून झाले होते आणि अवघ्या पुढच्या 15 ते 20 दिवसात यातून जे पीक निघणार होतं त्यानंतर शेतकऱ्याला त्यातून मोठा फायदा देखील होणार होता। मी आता या वावराच्या बांधावर बसलोय। आपण पाहिलं तर इथं काहीच नाही, मात्र आपल्याला वाटेल की ह्याच लेवलला कदाचित हे शेत असावं। मात्र मी तुम्हाला दाखवू शकतो की या ठिकाणी किती पाणी आहे। या ठिकाणी जर पाय ठेवला तर तो कम्प्लिटली खाली जातोय आणि खाली गेल्यानंतर इथं जर एवढं असलं तर ज्या पद्धतीनं आपण पुढं सरकू तसं तसं हे पाणी वाढत जातंय। जो काही हा कांदा या ठिकाणी येणार होता अक्षरशः या कांद्याची माती झाल्याचं चित्र दिसून येत आहे। जो कांदा पुढच्या 20 दिवसात बाजारात जाणार होता तो कांदा मात्र आज पाण्यात गेलाय आणि जो बळीराजा आहे त्याची जी स्वप्न त्यांनी पाहिली होती ती कुठेतरी पाण्यातच मिसळली की काय, असं चित्र या शिवारात आहे। हेच चित्र केवळ ह्या शिवारात नाही तर राहाता तालुक्यातील अनेक गावांमध्ये आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या या मतदारसंघातील शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, राहाता, अहिल्यानगर।